नमस्कार, मी सतीश आसाराम वराट. पुस्तक परिचयमध्ये घेऊन आलो आहे तुमच्यासाठी मी अल्बर्ट एलिस, पान क्रमांक 50 वरील पुस्तकातील भाग क्रमांक 3. मार्च महिन्यातला पहिला आठवडा होता. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पब्लिक लायब्ररीत नेहमीच गर्दी उसळायची. पुस्तक बदलायला लायब्ररीतल्या काउंटरपाशी मी उभा होतो. पुढच्या बाजूला एक मुलगी उभी होती. ती बहुधा आमच्या घराच्या आसपासच राहत असावी. रस्त्यावरून जाता येताना तिला ओझरत पाहिल्यासारखं वाटत होतं. गडद तपकिरी केस तिने क्लिपमध्ये अडकवले होते. क्लिपमध्ये न राहणाऱ्या चुकार बटांना सावरताना ती फार मोहक दिसत होती. फिकट गुलाबी रंगाचा स्कर्ट आणि तसाच मॅचिंग टॉप तिने घातला होता. तो गुलाबी रंग तिच्या गोऱ्या वर्णावर खुलून दिसत होता. गुलाबी रंग जणू काही तिच्या कांतीतूनच परावर्तित होत होता. अचानक आमची नजरानजर झाली. ती माझ्याकडे पाहून हसली. पोटात एकदम खड्डा पडला. छातीत धडधड सुरू झाली. तू ब्रॉक्समध्ये राहतोस ना? तिचे निळे डोळे माझ्यावर रोखले गेले. छातीतील धडधड अजूनच वाढली. हातपाय थरथरायला लागले. हो, माझ्या घशाला कोरड पडली होती. कुठल्या रस्त्यावर? 183 अँड्र्यूज अपार्टमेंट, मी कसं बसं म्हणालो. आम्ही 180 क्रमांकाच्या रस्त्यावर राहायचो. स्टीव्हज अपार्टमेंट ते भाड्याने घेतलेलं होतं. जानेवारीपासून क्वीन्समध्ये राहायला गेलोय. ब्रॉक्समधलं अपार्टमेंट भाड्याचं होतं. आताचं स्वतःचं आहे, ती सहजपणे बोलत होती. मी एकदम बावचळून गेलो होतो. तिचं बोलणं आवडत होतं, पण पुढे काय बोलायचं ते सुचत नव्हतं. तू इथे काय करतोस? शाळेचा प्रोजेक्ट आहे का? मी बोलत नाही पाहून तिनेच सुरुवात केली. हो, तिनेच उत्तर सुचून माझा बचाव केल्यामुळे हायचं वाटत होतं. नाहीतरी असलं उत्तर मला सुचलं नसतं. मी पण शाळेच्या प्रोजेक्टसाठीच आले. एक्सप्लोरिंग लायब्ररीज हा प्रोजेक्ट आमच्या वर्गाला दिलाय. शहरातल्या मुख्य लायब्ररीत जाऊन तिथली माहिती गोळा करायला सांगितली. अजून आठवडाभर तरी इथे यायला लागेल, ती उत्साहाने सांगत होती. तेवढ्यात काउंटरवरून तिचा नंबर पुकारला. बाय. ती चटकन निघून गेली. मी एकदम सुन्न झालो. अनोळखी मुलीशी बोलण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता. लायब्ररीत बसून पुस्तकं वाचणं अशक्य व्हायला लागलं. लायब्ररीतून परत निघालो. रस्त्यात सारखी तीच डोळ्यासमोर येत होती. तिचं बोलणं, तिचा आवाज परत परत ऐकावासा वाटत होता. ती ब्रॉक्समध्ये राहत असती तर निदान दिसली तरी असती. ब्रॉक्स सोडून मी विशेष कुठं गेलो नव्हतो. क्वीन्स परगणा एअरपोर्टच्या जवळ कुठेतरी आहे हे मी उडत उडत ऐकलं होतं. पण एवढ्या मोठ्या परगण्यात ती नेमकी कुठे राहते हे कसं कळणार? ती कुठे राहते ते सोडूनच द्या, पण तिचं नाव, शाळा, ती कितवीत आहे यापैकी काहीच मी विचारलं नव्हतं. स्वतःच्या बावळटपणाचा मला एकदम रागच यायला लागला. चालता चालता 180 क्रमांकाच्या रस्त्यापाशी कधी आलो हे कळलं सुद्धा नाही. स्टीव्हज अपार्टमेंट कुठे आहे ते पुसटसं आठवत होतं, पण आता ते डोळे भरून पाहून घेतलं. अपार्टमेंटला कुलूप होतं. अजून तिथे नवीन कुणी राहायला आलं नसावं. मी घरी परतलो. सारखी तीच डोळ्यासमोर यायला लागली. स्टीव्हज अपार्टमेंटच्या बाल्कनीत बसलेली, कंपाऊंडमध्ये वावरणारी, कारमध्ये बसणारी, रात्रीसुद्धा ती स्वप्नात येत होती. दुसऱ्या दिवशी लायब्ररीत जावं आणि तिची सगळी माहिती विचारून घ्यावी अशी उर्मी दाटून येत होती. पण परत परत कालचं बोलणं आठवत होतं. ती माझ्याबद्दल काय म्हणत असेल? या मुलाला 4 वाक्य धड बोलता येत नाहीत, या नुसत्या कल्पनेमुळेच मी शर्मिंदा झालो. आता लायब्ररीत जाऊन परत स्वतःची शोभा करून घेण्यापेक्षा नकोच ते जाणं. तो संपूर्ण आठवडा लायब्ररीत न जाता घरीच तळमळत काढला. पण वाचण्यात, अभ्यासात मन रमेनासं झालं होतं. मग मनात वेगवेगळी कल्पनाचित्र रंगवायला सुरुवात केली. ती संकटात सापडली. मी शूरवीर होऊन तिची सुटका करतोय. ती माझ्यावर बेहद खुश झाली. अशा कितीतरी कल्पनाचित्र. वेळ इतका मस्त जायला लागला, पण अभ्यास आणि वाचन बाजूला पडायला लागलं. नुसताच स्वप्न नगरीत मशगूल व्हायला लागलो. हल्ली असंच होतं. कल्पनाचित्रातून बाहेर पडणंच मुश्किल होतं. लायब्ररीत भेटलेल्या त्या मुलीच्या बरोबरीने वेगवेगळ्या मुली डोळ्यासमोर नाचत राहतात. आजूबाजूच्या शेजारपाजारच्या रस्त्यावर दिसणाऱ्या आणि जेनेटच्या शाळेतल्या मुली नजरेसमोर येत राहतात. त्यांच्या देहाची आकर्षक वळणं पाहिली की कानशील तापतात. अंगात रक्तप्रवाह उसळी मारायला लागतो. अंगावर एक शिरशिरी पसरत जाते. मन कसं बेभान होतं. स्वतःच्या शरीराची एक नवीच जाणीव होत राहते. ही जाणीव यापूर्वी अशा तीव्रतेने झाली नव्हती. शरीरात आंतरबाह्य होणारे बदल अनुभवताना मन चंचलपणे भरकटत जातं. प्रत्यक्षात तर एकाही मुलीशी बोलायची हिंमत होत नव्हती. मग कल्पनाचित्र छान वाटायला लागतात, कारण ती मीच निर्माण केली असल्यामुळे त्यातल्या मुलींनी मला नकार देण्याचा मुळी प्रश्नच उद्भवत नाही. आमची सेंट पीटर शाळा मुलांची आहे, त्यामुळे मुली आजूबाजूला दिसणंही मुश्किलच आहे. असं असलं तरी वर्गातल्या बहुतेक मुलांच्या गर्लफ्रेंड्स आहेत.
जेनेटला आणायला सेंट व्हिक्टोरिया पाशी जातो तेव्हा गेटच्या बाहेर मुलींपाशी मुलींचाच गर्दी जास्त असते. त्यातली बहुतेक मुलं ही आमच्या शाळेतली असतात. मला सुद्धा गर्लफ्रेंड असावी असं वाटतं, पण ती कशी मिळवायची ते समजत नाही. कुठल्या मुलीला आपल्यात रस आहे हे कसं ओळखायचं, किंवा ओळखलं तरी तिला गटवायचं कसं, असले असंख्य प्रश्न मनात येत राहतात, पण त्यांची उत्तरं मिळत नाहीत. मुलींशी नुसतं नजरानजर झाली तरी कसनुसं होतं, मग तिला गटवणं वगैरे तर फारच दूरची गोष्ट आहे. जेनेटला आणायला गेलो की सेंट व्हिक्टोरियातून बाहेर पडणाऱ्या मुलींकडे मी लांबून बघत राहतो. मुलींकडे टक लावून पाहायला मला फार आवडतं. मनातल्या मनात कितीतरी मुलींशी मी प्रेमप्रकरण करत राहतो. हे प्रेमप्रकरण म्हणजे माझी अतिशय खाजगी आणि गुप्त गोष्ट आहे. त्यांच्या कल्पनाचित्रात मी अगदी दंग होऊन जातो. पॉल आणि मॅनीलाही हे प्रकरण माहीत नाही. ठरवलंय तसं मुलींचा विषय आम्ही मुळीच काढत नाही, पण मनातून तो जात नाही. उलट सगळ्यात जास्त तोच विषय मनात घोळत असतो. आता विचार करतोय तेव्हा कळतंय की स्त्री देहाचं हे वेड मला अगदी लहानपणापासूनच असावं. किडनीच्या आजारासाठी लहानपणी महिने हॉस्पिटलमध्ये असतानाही आठवते की मुलांच्या वॉर्डमध्ये येणारी एखादी नर्स दिसायला चांगली असली की कोण आनंद व्हायचा. तिच्या हालचाली न्याहाळण्याची आणि तिच्या देहाचं निरीक्षण करण्याची लज्जत वेगळीच असायची. आणि त्यातूनही ती नेमकी अंघोळ घालायलाही आली तर मग सोन्याहून पिवळं. हॉस्पिटलमधल्या त्या कंटाळवाण्या दिवसातले ते परमानंदाचे क्षण असायचे. तिचा स्पर्श शरीराला वारंवार होवा, ती वर खाली वागताना तिच्या देहाचा वस्त्रांखाली झाकलेला भाग दिसावा म्हणून अक्षरशः धडपडायचो. स्त्रीच्या अनावृत देहाचे हे आकर्षण त्या न कळत्या वयामध्ये फार प्रबळपणे होतं, हे आता जाणवते. हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या वॉर्डमधल्या मुलांना अंघोळ घालायला नर्स एका वेळी 2 मुलांना बाथरूममध्ये न्यायची. त्यामध्ये मुलगा मुलगी असा भेद नसायचा. जर का माझ्याबरोबर अंघोळीला मुलगी असेल तर आनंदाला पारावर राहायचा नाही. मुलगी नक्की कशी असते, मुलगा आणि मुलीच्या शरीरात नेमका काय फरक असतो हे पाहण्याची अनावर उत्सुकता त्यावेळी असायची. अंघोळीला बरोबर असलेल्या मुलींचं नग्न शरीर मी आससून पाहायचो. मुलांच्या आणि मुलींच्या शरीरात तसा काही फारसा फरक नाही. फरक मात्र जनेंद्रियात आहे. माझं जनेंद्रिय मी काळजीपूर्वक पाहू शकतो, पण मुलींचं जनेंद्रिय नेमकं कसं असतं, वरून तसं ते ओझरतं दिसतं, पण त्याला हात लावून चाचपडून त्याची जाणीवपूर्वक पाहणी करण्याची अनिवार्य ओढ असायची. अर्थातच नर्सच्या उपस्थितीत ते शक्य नसायचं. ही ओढ नुसत्या दर्शनांवर भागवायला लागायची. आठवणीचं विणलेलं वस्त्र उसवत चावत असा भराभर आठवणी ओघळून येत आहेत. हॉस्पिटलमध्ये असताना मी जे अनेक खेळ शोधून काढले होते त्यातला एक होता मुलामुली ओळखण्याचा. रात्री 1 वाजल्यानंतर झोपण्याची घंटा झाली की हेड नर्स येऊन हॉस्पिटलमधले दिवे मालवायची आणि मुख्य लायब्ररीत निघून जायची. ती निघून गेली की रात्रीच्या ते मिठ्ठ काळोखात आम्ही सगळे जमायचो. आमच्यापैकी एका मुलाकडे टॉर्च होता. ज्याच्यावर राज्य असेल त्याने तो हातात घ्यायचा आणि कुठल्याही मुलाच्या किंवा मुलींच्या अंगावर कवडसा टाकून तो किंवा ती कोण आहे हे शोधून काढायचं. सगळ्या मुलांना झोपताना हॉस्पिटलच्या नाईट गाऊन चढवावं लागत असल्यामुळे सर्वांचे कपडे सारखे दिसायचे. त्यामुळे टॉर्चच्या त्या अपुऱ्या प्रकाशात अचूक मुलं मुली ओळखणं मुश्किलच व्हायचं. माझ्यावर राज्य आलं की मी मुद्दाम परत हारायचो. खरं तर मला सरावाने मुलं मुली अचूक ओळखता यायचे, पण हातात टॉर्च आला की जाणून बुजून मुलींच्या अंगावरच प्रकाश टाकायचो. त्यांच्या शरीराचा दिसेल तेवढा उघडा भाग पाहण्याची हौस भागून घ्यायचो. आमचा आरडाओरडा जास्त व्हायला लागला की त्या आवाजाने हेड नर्स ताकीद द्यायला परत यायचे. आमचे कान इतके तीक्ष्ण असायचे की तिच्या पावलांच्या नुसत्या चावलीने आम्ही धावत जाऊन आपापल्या बेडवर घाईघाईने झोपायचे. सुदैवाने या खेळाची कुणकुण तिला कधीच लागली नाही. नाहीतर ज्याच्या जीवावर आम्ही खेळायचो तो टॉर्च तिने कधीच जप्त केला असता. हॉस्पिटलमधल्या माझ्या बाजूच्या बेडवर असणारी गॅलरिया लख्खपणे आठवते. मला ती फार आवडायची. एकदा धीर करून मी तिला सांगितलं होतं की मला तू फार आवडतेस. आश्चर्य म्हणजे तीही मला तेच म्हणाली. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर रोज भेटायचं असं आम्ही दोघांनी अनावाकाही घेतल्या होत्या, पण आम्ही एकमेकांना दिलेली वचनं प्रत्यक्षात कधीच उरलेली नाही. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर ना तिची कधी भेट झाली नाही, ना तिची मागणूस लागला. जणू काही ती हवेत विरघळूनच गेली. पण ग्लोरियाची स्मृती मनातून कधीच पुसली गेली नाही. ती आता कशी दिसत असेल याबाबतच्या कल्पनांवरचं समाधान मानायला लागतं. तिच्याबरोबर मनात केलेल्या प्रणयक्रीडा प्रत्यक्षात कधीच उतरल्या नाहीत, पण कल्पनाचित्रांनी मात्र तिच्या अस्तित्वाला मनात एक रमणीय स्थान प्राप्त करून दिले. ग्लोरियाच्याही अगोदर माझ्या आयुष्यात आलेली पहिली प्रेमिका म्हणजे मेरी. आम्ही दोघंही तेव्हा बहुधा 6-7 वर्षाचेच असू. निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची मेरी एखाद्या बाहुलीसारखी दिसायची. आमच्या घरासमोरच्या 182 क्रमांकाच्या रस्त्यावर ती राहायची.
आम्ही दोघंही एकत्र खेळायचो. माझ्या खोलीत तिच्याबरोबर गप्पा मारताना वेळ कसा जायचा तेही कळायचं नाही. त्या काळात आमच्याकडे मोलकरीण होती. ती कामात असली तरी आमच्यावर लक्ष ठेवायची. मेरीबरोबर मी नक्की काय गप्पा मारायचो ती नीटसं आठवत नाही, पण मेरीचं नाव काढलं की आमच्या दोघांच्या भेटीची ती शेवटची संध्याकाळ आठवते. तारीख आठवत नाही, पण रविवार होता निश्चित. त्या रविवारी मम्मा, डॅडी आणि मेरीच्या घरातली सर्व मंडळी कुठेतरी एकत्र बाहेर गेलेली होती. आमच्याकडच्या मोलकरणीला रविवारची सुट्टी असायची आणि अशा संध्याकाळी मी आणि मेरी माझ्या खोलीत एकांतात निवांतपणे गप्पा मारत असताना मला अचानक एक कल्पना सुचली. मेरी, आज आपण मोठ्या माणसांसारखं वागायचं का? मी तिला विचारलं. म्हणजे कसं? मी काय म्हणत आहे हे अर्थातच तिच्या लक्षात आलं नव्हतं. म्हणजे मोठ्या माणसांसारखी आपण एकमेकांची चुंबनं घ्यायची का? लिंगणं घ्यायची का? मोठी माणसं असं का करतात ते तरी कळेल आपल्याला. मी तिला विनवत म्हटलं. थोडेसे आडेवेडे घेऊन ती राजी झाली. मी तिच्यावर मुक्तपणे चुंबनाचा, लिंगणाचा वर्षाव केला. मुलीचा असा जवळचा स्पर्श मी प्रथमच अनुभवत होतो. मेरीही हसत होती. तिलाही याचे बहुतेक गंमत वाटत असावी. आणि त्याच वेळेला एक कल्पना विजेसारखी चमकून गेली. इतके दिवस दाबून ठेवलेली मुलींची जिनेंद्रिय जवळून पाहण्याची इच्छा एकदम उसळी मारून बाहेर आली. आणि आता घरात कोणीच नाही. आमच्यावर पहारा ठेवणारी मोलकरीणही नाही. पूर्ण एकांत आहे. हीच वेळ आणि हीच संधी आहे. मला एकदम अवसान आलं. तिच्या अंगावरची वस्त्रे मी दूर करायला लागलो. मी काय करतोय ते तीही उत्सुकतेने पाहत होती. एकदाच तिचं जनेंद्रियाच्या दृष्टीत तीस पडलं. स्त्रीच्या जनेंद्रियाला योनी म्हणतात आणि पुरुषाच्या जनेंद्रियाला लिंग म्हणतात. मित्रांनी सांगितलेलं नाव चांगली लक्षात होती. स्त्रीची योनी ही पुरुषाच्या लिंगापेक्षा पूर्णतः भिन्न आहे. लिंग शरीराच्या बाहेर असतं, त्यामुळे ते सहज दिसतं. योनीचं तसं नाही. त्यामुळे तिची रचना काळजीपूर्वक पाहण्यासाठी मी खोलीतला एक टॉर्च घेतला आणि तिची पाडायला मी पुढे सरसावलो. नेमक्या त्याच क्षणी घोटाळा झाला. त्याच वेळी दोघांचीही मम्मा, डॅडी माझ्या खोलीत घुसले. आमच्या दोघांवर त्यांनी शिव्यांचा वर्षाव केला. दोघांच्याही मम्मा एवढ्या बिखरल्या होत्या की आम्हा दोघांनाही लाथाबुक्क्यांनी तोडवायचंच त्यांनी बाकी ठेवलं होतं. कसली थेरं करता या लहान वयात? लाज कशी वाटत नाही तुम्हाला? दोघांच्याही तोंडाचा पट्टा चालू होता. दोघांचेही डॅडी त्यांना आवडत होते. मेरी स्पंदन रडत होती. मी कळवळून क्षमायाचना करत होतो. कार्टे बाजार बसवी हुशील असं म्हणत मेरीची मम्मा तिला बडवतच खोलीत बाहेर घेऊन जाताना मी पाहिलं. माझ्याही मनाचा मग बांध फुटला. जोरात रडू यायला लागलं. एक तर माझ्यामुळे मेरीला मार पडत होता म्हणून, आणि दुसरं म्हणजे माझं निरीक्षण आणि मोक्याच्या वेळेला अर्धवट टाकून सोडून द्यावं लागलं म्हणून. माराला घाबरून मी क्षमा मागितली खरी, पण ती नक्की कशासाठी ते अजूनही कळत नाही. कारण रडत असतानाही मनात प्रश्नांचं मोहोळ उठलं होतं. शाळेत तर सर सांगत असतात की आपल्याला वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं कुतूहल स्वतः प्रयत्न करून शमवा. मग मी वेगळं काय करत होतो? याचा अर्थ जनेंद्रियाच्या बाबतीतल्या कुतूहलाचं हे सांगणं लागू नव्हतं. त्याला वेगळे नियम आहेत. ती गोष्ट गुप्तपणे आणि चोरूनच करायला पाहिजे. उघडकीला आली तर त्याला थेर समजलं जातं. तरीही कळत नव्हतं की जनेंद्रियाला असे वेगळे नियम का करायचे. आपल्याच शरीरातलेच असे भाग तपासून पाहण्यात लाज वाटण्यासारखं काय होतं? माझ्या प्रश्नांची उत्तरं मला कधीच मिळाली नाहीत. मेरीलाही असे प्रश्न पडले असतील का? ते कळण्याचा काहीच मार्ग नव्हता. कारण त्या संध्याकाळी मेरीचं घडलेलं ते शेवटचंच दर्शन होतं. शेवटच्या दिवसातच मेरीचं कुटुंब आमचा शेजार सोडून गेलं आणि त्यांची परत कधीच भेट झाली नाही. मेरीच्या आठवणी अजूनही मनात पिंग घालतात. माझ्या जीवनातला आत्तापर्यंतचा तो सर्वात रोमहर्षक अनुभव होता. पण त्या अनुभवाला तिच्या वियोगाची झालर आहे हे मी विसरू शकत नाही. माणसातली नाती इतकी क्षणभंगूर का असतात? थोडा कुठे बोलावा निर्माण होतो तोच परिस्थितीचा असा जबरदस्त तडाखा बसतो की आठवणींचे उघडलेले मणीच पदरात शिल्लक राहतात. पण त्या उघडलेल्या आठवणीतही इतकी ताकद असते की त्यांनी मनात नुसता चंचू प्रवेश केला तरी मोरपंखी कल्पना चित्रांची उधळण मुक्तपणे करतात. मेरीचा स्पर्श शरीर मनावर झंकारत राहतो. डोक्यातले विचार काही केल्यात थांबत नाहीत. हल्ली असं का होतं? वारंवार मन भरकडत जातं, उचल खातं. मुलींचे विचार, त्यांच्या देहाकृती, त्यांच्याबरोबरच्या प्रणयक्रीडांची कल्पनाचित्र डोक्यात थैमान घालत असतात. पूर्वीही मुलींचे विचार यायचे, पण ते सगळ्या विचारांमध्ये सामावलेले असायचे. आताही मनात अनेक विषय घोळतात, मात्र त्या मुलींचे विचार केंद्रस्थानी असतात. मुली हा काही विचारांना गुंतवून ठेवणारा एकमेव विषय नाही, पण हल्ली मात्र त्यांच्या विषयाभोवती मन सारखं धाव घेत राहतं. लायब्ररीतली मुलगी ग्लोरिया, मेरी आणि इतर मुलींच्या आठवणी पूर्वी नव्हत्या असं नाही, पण आतासारखे त्या आठवणीतले रंग भरले जात नव्हते. हे सर्व विचार, ही कल्पनाचित्र एका बाजूला इतकी हवीहवीसी वाटतात, पण त्याच वेळेला वाचनात, अभ्यासात अडथळाही आणतात. हे असं मला का होतं याचं उत्तर कोण देऊ शकेल का? मुलीचा विषय काढायचा नाही हा नियमच तर पॉल आणि
मॅनीशी बोलताना केलाय, त्यामुळे त्यांच्याशी तर हा विषय काढण्याचा अर्थच नाही. यावर आता एकच उपाय म्हणजे नेहमीप्रमाणे माझ्या मदतीला धावून येणारी लायब्ररीतली पुस्तकं वाचण्यासाठी मी लायब्ररीकडे मोर्चा वळवला. माझ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा कित्येक दिवस नेटाने प्रयत्न करत होतो आणि अखेरीस पौगंडावस्थेतील शारीरिक आणि मानसिक बदलांचा परिचय करून देणारा विल्यम बायर या तज्ज्ञाने लिहिलेला ग्रंथ हातात पडला. मानसिक घडामोडीचं एक अद्भुत विश्व या ग्रंथातून प्रकट झालं. त्यात लिहिलं होतं, जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्याचा विकास हा अखंड चालू असतो. शारीरिक विकास हा जन्मापासूनच होत असतो, पण पौगंडावस्थेपासून त्याला गती मिळते. तारुण्य अवस्थेपर्यंत तो पूर्ण होतो. शारीरिक बदल हे आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो, पण मानसिक बदलांचा अंदाज वर्तनावरच करावा लागतो, कारण ते डोळ्यांना दिसत नाहीत. पौगंडावस्थेत प्रत्यक्ष शारीरिक बदल होताना दिसले तरी मानसिक बदलांना मात्र त्या आधीपासूनच सुरुवात झालेली असते. हे मानसिक बदल तीव्र स्वरूपाचे असतात. यातला सर्वात मोठा मानसिक बदल म्हणजे वयापासून मुलामुलींना एकमेकांचं पराकोटीचं आकर्षण वाटायला सुरुवात होते. ग्रंथातल्या त्या प्रश्नावर खून ठेवून मी तो मिटवून ठेवला आणि चिंतनासाठी डोळे मिटून घेतले. याचा अर्थ असा की माझ्या मनात चाललेले विचार हे पौगंडावस्थेत सर्वसामान्यपणे आढळून येणारा मानसिक बदल आहे. त्यात वेगळा किंवा अनैसर्गिक असं काही नाही. पौगंडावस्थेतून जात असताना प्रत्येकाच्या मनात कमी अधिक फरकाने हे मानसिक बदल आढळून येतात. माझ्या मनात असे विचार लहानपणापासूनच होते, पण शारीरिक बदलांची जोड नसल्यामुळे मानसिक बदलांपुरताच त्यांचा परिघ मर्यादित होता. त्यामुळे तीव्रता ही कमी होती. लहानपणी मुलींबद्दल वाटणारं आकर्षण हा माझ्या होणाऱ्या मानसिक बदलांचं निदर्शक होतं. परिपूर्ण शारीरिक विकासाचा टप्पा ओलांडला नसला तरी माझ्यातल्या मानसिक बदलांना फार पूर्वीपासूनच सुरुवात झालेली असावी. मुलींबाबतची जागरूकता, त्यांच्यावर छाप मारणं, त्यांच्याशी सलगी करणं, त्यांच्या नजरेत राहण्यासाठी धडपडणं, हे सर्व मी लहान वयापासूनच करत होतो. मी करत असलेल्या कृतींना काही लैंगिक परिणाम आहे याची जाणीवही तेव्हा नव्हती, कारण या वयात केवळ जिज्ञासा हा एकच हेतू माझ्या कृतीमागे होता. लैंगिक कृतींची कुठलीच माहिती मला नव्हती, पण मुलगा मुलींमधला भेद मात्र तेव्हाही कळत होता. नुसताच कळत होता असं नाही, तर लैंगिक भिन्नतेबद्दल मला कमालीचं कुतूहलही होतं. ग्रंथ उघडून मी पुढच्या मानसिक प्रक्रियांची माहिती वाचायला सुरुवात केली. पौगंडावस्थेतला ठळक मानसिक बदल म्हणजे मनात रंगवली जाणारी कल्पनाचित्र रंगवण्याची प्रक्रिया पौगंडावस्थेच्या आधीपासून सुरू झाली असली तरी त्यांची तीव्रता आणि गती पौगंडावस्थेपासूनच वाढते. आवडत्या मुली किंवा मुलांबरोबरच्या प्रणय क्रीडा, साहसपूर्ण प्रसंग, आपला सर्वत्र गौरव होत आहे असा प्रसंग, आपण इतरांना संकटातून वाचवलं आहे असा प्रसंग, असे या वयात कल्पनाचित्रांचे वेगवेगळे विषय असतात. या वयात स्वला भोवतालच्या समाजात भक्कम स्थान मिळवून देण्यासाठी मुलं मुली धडपडत असतात. त्यामुळे त्यांच्यात स्वतः कुणीतरी विशेष आहेत हे दाखवण्याची प्रबळ उर्मी असते. ही उर्मी त्यांना प्रत्यक्षपणे व्यक्त करता येत नसली तरी कल्पनाचित्रांच्या माध्यमातून ती व्यक्त होत असते. या वयात त्यांचा स्व एवढा प्रबळ असतो की एकदाच कल्पनाचित्र पाहून स्वची पूर्ती होत नाही, तर या कल्पनाचित्राच्या मालिकांची गुंफणच मनात तयार होते. थोडक्यात कल्पनाचित्रांचा एक चित्रपट मूल मनातल्या मनात पाहत असतं. या वैविध्यपूर्ण कल्पनाचित्रांचा मूलसूत्र म्हणजे परस्परांबद्दल वाटणारं आकर्षण. पौगंडावस्थेतल्या प्रत्येक मुलामुलीला आपली कल्पनाचित्र ही अत्यंत खाजगी आणि गुप्त आहेत असं वाटत असतं, पण त्यांची खुमारी अशी असते की प्रत्येकाच्या मनात ती सार्वत्रिकपणे संचार करत असतात. ग्रंथ वाचन संपवून घरी आलो तरी विचार मात्र भोवऱ्यासारखे गरगर फिरत होते. या विचारातून माझ्या कल्पनाचित्रांबाबत मी निष्कर्ष काढला होता. तो होता, पौगंडावस्थेपासून सुरू झालेली ही कल्पनाचित्र आपल्या आयुष्यभर साथ देत असावीत. या कल्पनाचित्रात आपण बराच वेळ घालवत असतो. याचं कारण असं आहे की प्रत्यक्षात अनुभवलेल्या क्षणांपेक्षाही कल्पनाचित्रांमधले क्षण अधिक रोमहर्षक असतात. प्रत्यक्षातले क्षण हे आपल्याला हवेसे तसे असतीलच याची खात्री नसते, पण कल्पनाचित्र मात्र आपल्या हातात असतात. आपल्या मनाप्रमाणे आणि हवी तशी आपण रंगवू शकतो. म्हणून प्रत्यक्षात क्षणापेक्षाही कल्पनाचित्रांमधले क्षण आपल्याला जास्त हवेसे वाटतात. लायब्ररीत भेटलेली मुलगी असो, मेरी, ग्लोरिया किंवा इतर कुठलीही मुलगी असो, त्यांच्याबद्दलच्या कल्पनाचित्रात मी एवढा रममाण होत होतो याचं कारण बहुधा हेच होतं. खरोखरच मनोनगरीत स्वैर भराऱ्या मारणाऱ्या माझ्या कल्पना प्रत्यक्ष अनुभवण्यापेक्षा जास्त सरस आणि सुरस होत्या. धन्यवाद.